प्रतिकात्मक अधिकाऱ्यांना दूषित नाल्यात उभे करून महापालिकेचा निषेध. 8 दिवसात काम सुरू न झाल्यास तीव्र इशारा. कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड ते तावडे हॉटेल मार्गावरील वीटभट्टी नाल्यातून मैल मिश्रित सांडपाणी, औद्योगिक रसायने तसेच जनावरांचे अवशेष कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीमध्ये सोडले जात असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच्या निषेधात कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रतिकात्मक अधिकाऱ्यांना दूषित नाल्यात उभे करून महापालिकेचा निषेध करण्यात आला. या प्रदूषणामुळे नाल्यालगतची शेती नापीक होत असून विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. तसेच नदीकाठच्या शिरोली, गांधीनगर, निगडेवाडी, वळिवडे आदी गावांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत 2 या योजनेतून निधी मंजूर होऊनही 4 वर्षापासून काम रखडले आहे. संबंधित कामाची जबाबदारी सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली असतानाही प्रत्यक्ष बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही आहे. येत्या 8 दिवसात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम तातडीने सुरू न केल्यास नाल्यातील दूषित पाणी व जनावरांचे अवशेष महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, राजाभाऊ मालेकर, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, विजय जाधव, राजाराम कांबळे, राजेश वरक, दिलीप सावंत, शुभम शिरहट्टी, SN माळकर, शहाजी नरसाळे, सचिन बदे, अरविंद मध्ये, नंदी रामपाल, जगन्नाथ पॉल, सूरज धोरी, करण कवठेकर, अथर्व कोंडेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, अजित सासने, शिवाजी पाटील, महेश जाधव, सूरज थोरी यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.